अगं चल विट्याला सेल मध्ये जाऊन खरेदी करून येऊया. हा हा चला चला, मला पण 3-4 साड्या घ्यायची इच्छा आहे. हा एवढी एक्साइटेड होऊ नको. पोरासनी वह्या शाळेचं साहित्य आणायचं आहे. विटे शहरात प्रथमच ब्रँडेड वह्या आणि शैक्षणिक साहित्याचा सेल सुरू झालाय. जय माता दी मंगल कार्यालयात शालेय वह्या आणि स्टेशनरी साहित्याचे भव्य प्रदर्शन व विक्री, तेच म्हणताय ना? हो अगं, मोठं अधिकारी मान्यवरांनी ह्या शालेय प्रदर्शनाचं कौतुक केलंय. कौतुक केलं म्हणून आपण कृषीरत्नच्या प्रदर्शनातच खरेदी करायची का? अगं आपण मॉल मध्ये खरेदी करतो तसं सगळं साहित्य बघून देखून पसंतीनुसार घेऊ शकतो. होय किंवा दुकानात तसं बघून पारखून घेता येत नाही. पण असा किती डिस्काउंट मिळतो या? भरघोस डिस्काउंट मिळतोय. ब्रँडेड वह्यावर 25% ते 60% आणि स्कूल बॅग, टिफिन, वॉटर बॉटल, पाऊच अशा स्टेशनरीवर 10% ते 50% डिस्काउंट आहे. मग धनी चला, तासगाव रोडवरच्या जय माता दी मंगल कार्यालयात कृषीरत्नच्या प्रदर्शनात जाऊन शालेय साहित्याची खरेदी करूया. हा झक्कास खरेदी झाली बघ. हो बरं झालं बाई, या कृषीरत्नच्या सेलमुळं पोरांच्या शिक्षणाच्या साहित्याची काळजीच मिटली. सोमवारी शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा येथे हजारो शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. खानापूर, कडेगाव व पलूस तालुक्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आता अधिक आक्रमक भूमिका घेणार असून शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात 3ही तालुक्यात हजारो शेतकऱ्यांचे धडक मोर्चे काढण्यात येणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड यांनी ही माहिती दिली आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेती, बागायती क्षेत्र, घरे, विहिरी, शेतीपूरक व्यवसाय तसेच ग्रामीण भागातील सामाजिक आणि आर्थिक जीवनावर गंभीर परिणाम होणार असल्याची भावना बाधित शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे या महामार्गाला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटित होत असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा सोमवारी विटा येथील प्रांत कार्यालयावर, कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा मंगळवारी कडेगाव प्रांत कार्यालयावर तर पलूस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांचा बुधवारी पलूस तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी, महिला, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने गावोगावी बैठका, जनजागृती मोहीम आणि शेतकरी संपर्क अभियान राबवण्यात येत असून महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनमत तयार होत आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करून हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी, पिके आणि भवितव्य वाचवण्यासाठी हा लढा सुरू असून शक्तीपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. विटा, कडेगाव आणि पलूस येथे होणाऱ्या मोर्चांमध्ये बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट दीपक लाड यांनी केले आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील या सलग मोर्चांमुळे सांगली जिल्ह्यातील आंदोलनाला नवे बळ मिळणार असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी निर्णायक लढ्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा.